सध्या आपल्या कोल्हापूरमध्ये एक वेगळंच चित्र पाहायला मिळते। गेल्या 8 महिन्यांपासून गुन्हेगारीचं चित्र हे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की दिवसाढवळ्या खून होत असल्याचं चित्र आपल्या या कोल्हापूर शहरामध्ये, नावाजलेल्या कोल्हापूर शहरामध्ये घटना अशा घडतायत आणि त्यामुळं प्रशासन असेल, नागरिक असतील, यांच्या नेमक्या भूमिका काय आहेत, त्यांच्यावरती कशा पद्धतीनं या सर्वांचं सावट आज कोल्हापूर जिल्ह्यावरती आलेलं आहे, या सर्वांचा आढावा घेण्यासाठी आपण आज कोल्हापूरमध्ये विविध ठिकाणी फिरतोय, विविध लोकांच्या माहिती जाणून घेतोय। चला तर मग माहिती जाणून घेऊया नेमकं यामागे खरं कारण काय आहे, कशामुळं युवा पिढी या गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतीये आणि त्यावरती नेमक्या उपाययोजना काय केल्या पाहिजेत। शहरातील नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया सध्याची गुन्हेगारी वाढली आहे। सर, शहर असेल, उपनगर असेल, सध्या दिवसाढवळ्या अनेक खून होत आहेत, यावरती आपलं मत काय आहे? नाही, ही तशी चिंतेची बाब आहे। अगदी तरुण मुलं 16, 17, 18, 20 अशा वयोगटातली मुलं या सगळ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमध्ये घुसत आहेत। ह्याला खरं तर कायद्याची भीती राहिली का नाही असा एक प्रश्न पडतो। कायद्याच्या दृष्टिकोनातनं जी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती आहे ती पोलिसांनी चांगल्या पद्धतीनं हाताळणी करणं गरजेचं आहे। पोलीस प्रयत्न करतायत त्यांच्या पद्धतीनं, पण ह्या सगळ्या मुलांना चुकीच्या पद्धतीने इन्फ्लुएन्स होतो आहे। सोशल मीडिया असेल, आम्ही बघतो रील्सच्या चुकीचा पायंडा, बाबा एखादी चुकीची गोष्ट किंवा कायदा मोडून गुन्हेगारी क्षेत्रात जाण्यासाठी म्हणजे इनडायरेक्टली ते प्रोत्साहन मिळते लोकांना, त्या मुलांना, आणि भाई झालो म्हणजे आम्ही फेमस झालो असं कुठंतरी एकंदरीत वातावरण आहे। हे सगळं जे आहे त्याच्यावरती पोलिसांचा वॉच असणं आणि लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मॅनेज करणं ते अपेक्षित आहे। सामान्य नागरिकांना पण त्याचा त्रास व्हायला लागला। तुम्ही बघा, मध्ये बरेच वेळेला सामान्य नागरिकांच्या 4 व्हीलर्स 2 व्हीलर्स तोडफोड करायचा हे झाला, प्रकार घडला आणि काही संबंध नाही, म्हणजे सामान्य लोकांना ह्या गोष्टीची काही घेणं देणं नसतं, पण हे सगळं होतं आहे का ह्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे। अगदी गल्लीबोळामध्ये आज अंमली पदार्थांची तस्करी व्हायला लागलेली आहे। अगदी गांजा आणि बाकीचे तत्सम जे ड्रग्स आहेत ते इझिली मिळायला लागलेले आहे। मध्ये पोलिसांनी खूप चांगला मोहीम राबवून सगळे सीजर्स केले, पण कुठंतरी ते थांबवण्यात अपयश यायला लागले का काय? कर्नाटक बॉर्डर असेल किंवा इवन पोर्ट्स असतील, तिथून ज्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ यायला लागलेत। सांगलीमध्ये तरी मोठं एक फॅक्टरीज पूर्ण पोलिसांना मिळाली। तर हे सगळं जे आहे ते मुळापासून नष्ट करण्याची गरज वाटते आणि जोपर्यंत सुरक्षितता येत नाही, कोल्हापूर तसं सुरक्षित शहर मानलं जातं महिलांसाठी तर खास करून, आणि इथली संस्कृती आहे की सगळ्यांना सन्मानानं, पण हे जे चुकीच्या पद्धतीने जे चाललेलं आहे हे थांबवण्यासाठी आव्हान प्रशासनावरती आहे आणि नागरिक काय सहकार्य करतायतच, पण हे जोपर्यंत प्रशासन आणि पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन याच्यावरती कंट्रोल आणत नाहीत तोपर्यंत या गोष्टी थांबणार नाहीत आणि कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं वाटचाल कोल्हापूर करू नये यासाठी प्रयत्न झाले पाहिजे। युवकाला एक आधारस्तंभ मानलं जातं, परंतु हाच युवक आज अशा पद्धतीनं वागत असल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूरला एक वेगळा इतिहास आहे, त्याबद्दल आपल्या तरुण पिढीला किंवा आपणही एक युवक आहात, काय सांगाल, काय आवाहन कराल युवकांना? काय हे सोशल मीडियावरती किंवा बाकीच्यावरती भाईगिरी करून तात्पुरतं फेमस होता येईल, 4 लोक तुम्हाला हे देतील, भाई भाई म्हणतील, पण याच्यात काय आयुष्य नसतं, करिअर नसतं। पाहिलं तर मला त्यांना सांगणं आहे की बाबा कोल्हापूरचा 20-25 वर्षातला मागचा इतिहास काढून बघा, जी भाई लोक झाली त्यांचा आजची काय परिस्थिती आहे हे थोडासा अभ्यास केल्यानंतर त्यांना पण लक्षात येईल। पण ह्या तुम्ही आईवडिलांचं स्वतःचं नुकसान करताय, स्वतःच्या करिअरचं नुकसान करताय, तुम्हाला भविष्यात कुठेही सरकारी नोकरी किंवा प्रायव्हेट ह्याच्यात नोकरी करण्याच्या अडचणी येणार आहेत। तुमच्याबद्दल एखादं समाजामध्ये मत चुकीचं झालं तर तुम्हाला दुसरी संधी नाही आहे। तर ह्या सगळ्यापासून दूर राहावा। एक थोडासा क्षणभर एक राग असतो डोक्यात, पण त्याचा परिणाम हा अगदी वेगळ्या पद्धतीनं होतो आणि एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला घरच्यांपासून दूर राहावं लागतं, घरच्यांना मनस्ताप होतो, जामीन, त्यानंतर वकिलाचा खर्च, या सगळ्या न्यायिक प्रक्रियेतनं जाताना घरच्यांनाही त्याचा त्रास आहे आणि घरच्यांनाही समाजामध्ये थोडंसं त्यांची मान कुठंतरी खाली होईल अशा पद्धतीनं आपण वागणं बरोबर नाही आहे। हे सगळं असताना थोडासा संयम बाळगा, चांगल्या पद्धतीनं शिक्षण घ्या, उच्च शिक्षित व्हा आणि चांगलं काहीतरी आयुष्य जगा। सगळ्यांनाच त्रासात टाकण्यात काय अर्थ नसतो आणि याच्यात करिअर नाही आहे। खरं तर त्या तरुणांना जे असं डोक्यात आहे त्यांना सांगतो ही करिअर नाही आहे, चुकीची कल्पना आहे, ही 2-4 वर्षातच मोडते
आणि आत्ता कोण तुम्हाला 30-35ला डॉन दिसत नाही. सगळी ही 15-20 ही जी मिसरूळ फुटलेली अजून ही नाहीत ना, असलीच काहीतरी करत असतात, पण पुढं जाऊन करिअर याच्यामध्ये नाही आहे. हे डोक्यातनं काढून टाका, चांगलं शिका आणि आईवडिलांचं आणि स्वतःच्या ह्याचं चांगलं फ्युचर करा. सध्या आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये एकंदर भयभीत वातावरण तयार झालेलं आहे. प्रशासनाला आपण काय विनंती करा, त्यांनी आता कशी पावलं उचलायला हवीत? खरं तर कठोर पावलं उचलायला पाहिजेत. नुसता नाम मात्र बाबा आम्ही गस्त घालतोय, आमचा वचक आहे, DB ब्रांच किंवा LIB असेल ते त्यांना सगळं माहीत असतं. कुठं काय चालू आहे हे माहीत नाही अशातला भाग नाही आहे. पोलीस यंत्रणेला, प्रशासनाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यांनी थोडंसं कोल्हापूरच्या फ्युचरचा विचार करून थोडंसं जर अजून चांगल्या पद्धतीनं जर काम केलं तर ह्या गोष्टी नक्कीच घटना घडायच्या अगोदर थांबवणं शक्य आहे. त्यांनी मनावर घेतलं पाहिजे आणि मला वाटतं आत्ता जे SP साहेब आहेत आणि बाकीची यंत्रणा आहेत त्यांनी थोडंसं चालू केलेलं आहे, पण त्यांना अजून रिझल्ट दिसणं अपेक्षित आहे सामान्य नागरिकांना. नमस्कार सर. सध्या कोल्हापूर शहर असेल, उपनगर असेल, गुन्हेगारीची संख्या वाढली आहे, दिवसाढवळ्या गुन्हे होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याबद्दल आपलं काय मत आहे? आज असं आहे की कोल्हापूरमध्ये तरुण मुलांना झटपट श्रीमंत व्हायचं आहे आणि त्यांना काम नको आहे. कशा पद्धतीनं 2 नंबर धंदा करायचा, कधी ड्रग्स विकायचे, गांजा विकायचा, परत पाकिट मारायचं, अशा पद्धतीने पैसे म्हणून झटपट श्रीमंत व्हायचं, काम नको अशा पद्धतीने मुलांची मानसिकता झाल्या. शिक्षणाकडे त्यांचं कमी लक्ष, परंतु असं चौकात बसणे, मंडळ तयार करणे, तिथं दादा होणे, मी गणित माझं वर्चस्व राहायला पाहिजे, अशा पद्धतीची प्रवृत्ती झाली आहे मुलांची सध्याची. कुठेतरी आईवडिलांचं त्यांच्याकडे लक्ष नाही आहे असं वाटतंय का? नाही, आईवडिलांचं सगळ्या कुठल्याही आईवडील जे आहेत ना आपले, कुठल्याही आपल्या मुलाचं असू दे, मुलीचं असू दे, चुकीचं काही चिंतत नसतो. माझा मुलगा शिकला पाहिजे, माझा मुलगा पुढं गेला पाहिजे, मुलगी चांगली शिकली पाहिजे, तिला नवरा चांगला मिळाला पाहिजे, परत मुलांना पण चांगल्या पद्धतीने राहिलं. परंतु त्या मुलांची तशी प्रवृत्ती नाही. आता जे कॉलेजला जाणारे मुलं आहेत, आता आम्ही रिक्षाचे वडापाव करतो, जवळजवळ 85पासून मी धंदा करतो. तर काय झालं आहे, आता आम्ही 58 वर्षाचा आहे, मी तंबाखू खातो, परंतु आता जी कॉलेज जाणारे मुलं गुटखा पण खातात. मग त्याला काय झालं आहे, बाबानं मोटरसायकल दिल्या पाहिजे, या सायकलनं जमलं जाणार नाही, त्याची परिस्थिती असेल तर देणार, नसेल तर त्या म्हणणार मला मोटरसायकल पाहिजे, मोबाईल पाहिजे, अशी प्रवृत्ती झाली. मग त्या वडिलांची आईवडिलांची कॅपॅसिटी नसेल तर ते देऊ शकणार नाहीत ना. ही अशी पद्धत आहे. म्हणजे मुलांना काय करायचं, करिअर करून आपण पुढं जायचं हे त्यांच्या डोक्यातच नाही. आणि या मोबाईलमुळे तर टोटल खोटं बोलायची तर एकदम पद्धत जोरात चालू आहे. प्रशासन असेल, आता कोल्हापूर एक नावाजलेलं शहर आहे आपलं, आणि त्या ठिकाणी अशा घटना घडणं म्हणजे एक आपल्यासाठी चुकीची गोष्ट आहे. आणि प्रशासनानं आता कसं सज्ज झालं पाहिजे आणि प्रशासनानं नेमकं काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? प्रशासनानं केलं पाहिजे, परंतु प्रशासनाचं कसं आहे, एखाद्या आता मीच माझा मुलगा पोलीसमध्ये आहे, तो आता एखाद्या 4 मुलांना पकडलं तर त्याला काय असं काय व्हायला लागलं आहे की तो कुठं दिसतो आहे मला, परत आता घेऊन जाईल, परत गावला ते त्याला अशा पद्धतीची मुलांची प्रवृत्ती व्हायला लागली आहे. म्हणजे प्रशासनाच्या बी विरुद्ध, म्हणजे की पोलिसांना एखादं धरलं, बाबा तुम्ही इथं मुलं मुली बोलत उभारताय, बसताय, परंतु हे चुकीचं होतं आहे, असं करता कामा नये. आपली बहीण असते, दुसऱ्याची हे असतो, मुलगा असतो, अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागतात. मग हे जर चुकीचा निर्णय होत आता, या अशा पद्धतीने गुन्हेगारी घडा लागली, ही माझ्या गल्लीत आली, हे ते अशा पद्धतीने सगळं चालू आहे. मग यावरती काय उपाययोजना झाल्या पाहिजेत असं वाटतं? झाल्या पाहिजेत. प्रशासनानं जो काय गुन्हेगारी करेल त्याला असं शिक्षा दिली पाहिजे. कारण शिक्षा आता कमी वयाच्या 20-22 वर्षाच्या मुलांना शिक्षा देणं प्रशासन पण विचार करते, ही जी पुढं आयुष्य आहे, त्यामुळे ते विचार करून त्यांना ते समज देऊन आपल्या कोठडीत ठेवून इथं पाड्याच्या खनिजर तिथे त्यांना ते समजतं. परंतु ती मुलांनी सुधारलं पाहिजे. आणि बाबा माझी परिस्थिती कशी आहे, आज मी जवळ 30 वर्ष रिक्षा काढतो, मी माझ्या मुलाला मेकॅनिकल केला, एकाला मी चांगल्या पद्धतीने नोकरी लावली. हे अशी प्रवृत्ती नाही. मी शून्य होतो, मी माझं गाव निप्पाणीजवळ आहे, परंतु मी तर 40 वर्ष कोल्हापूर आहे. कोल्हापूरसारखं कुठेही मिळणार नाही की त्या महालक्ष्मीच्या पांढरेमध्ये ज्याला काम करण्याची तयारी आहे, चांगल्या पद्धतीने तो जगू शकतो, परंतु त्याची मानसिकता चांगली पाहिजे. माझी चुली पेटत असा दुसऱ्याची चुली पेटली पाहिजे, हे त्याची भावना नाही आहे त्याच्या परिस्थिती. सध्या शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढत आहे, शहर असेल, उपनगर असेल, याबद्दल आपलं काय? आता यामध्ये सर्रास की नाही 8वी 9वी 10वीच्या मुलांचा समावेश जास्त व्हायला लागला. रेग्युलरमध्ये आता कुठं पण पानटपरीमध्ये आता लहान मुलांना हेच बंधनच राहिलं नाही, कुणाला पण काय पण देतात. सिगरेट मागू दे, गुटखा मागू दे, मावा मागू दे, काय पण लगेच देतात.
ते बंद व्हायला पाहिजे मेन म्हणजे. आणि कुठल्याही पण टपरीमध्ये च्या आवारात सिगरेट काय पान देऊन प्यायला द्यायला नाही पाहिजे. त्यांनी सिगरेट पिण्यासाठी खास एक प्रायव्हेट जागा करून ठेवल्या, त्या जागा बंद व्हायला पाहिजे मेन. आणि आता ते कोल्हापूरमध्ये आता ते गोळी आणि कुठलं ते व्यसनं गांजा बिंजा सर्रास मिळायला लागला आहे, त्याच्यावर बंधन यायला पाहिजे. जी काही गुन्हेगारी वाढत्या त्यामागे सध्या युवक जास्त पाहायला मिळतात आणि त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? त्यांनी फक्त व्यसनापासून दूर राहायला पाहिजे. हे गांजा बिंजा हे दुसऱ्या गोळ्यांच्या नशा आहेत ना, ते इझिली मिळायला लागल्यामुळे त्यांना पुढचं माणूस काय करते ते कळत नाही. घरच्यांनीही त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे का? आत्ताची मुलं कुणाचंच ऐकत नाहीत, आईबाबाला पण ओळखत नाही. त्याबद्दल काय सांगायचं? घरचे तर किती लक्ष देणार? आता कॉलेजला मुलगा गेला आहे का ग्राउंडवर फिरायला लागला आहे का आपला मुलगा काय करतो हे घरच्यांना काहीच माहीत नसते. सकाळी कॉलेजला गेला की ते 4 वाजता येते, 4 वाजेपर्यंत मुलगा काय करतो ते आपल्याला पण माहीत नसते. यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत असं आपल्याला वाटतं? आता मुलगा काय करतो हे बघण्यासाठी आता काय उपाययोजना करणार आहे? कॉलेजच्या आवारात ते कॅम्पसमध्ये ते बसतात, ते आवारगिरी करणाऱ्या पोरं आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. आपला मुलगा कुठल्या वाईट संगतीत आहे का ते बघायला पाहिजे. प्रशासनानं यावरती काय करायला पाहिजे असं वाटतं? प्रशासन आता त्यांच्याकडून होते ते प्रयत्न करतच आहेत, पण हे प्रशासनावरच सगळं सोडून चालणार नाही, ही जबाबदारी आपली पण आहे. सध्या नागपूर शहरामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. लहान लहान मुलं या गुन्हेगारीमध्ये सापडत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. याबद्दल आपलं काय मत आहे? एकतर आईवडिलांचे संस्कार थोडे कमी पडतात. लहानपणापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कार दिले पाहिजेत. आणि आता मोबाईलचा जो वापर होत आहे त्यामुळे पण मुलं बिघडत आहेत आणि गुन्हेगारांना कायद्यांचा धाक राहिलेला नाही आहे, त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. यावरती काय उपाययोजना करायला हव्यात असं आपल्याला वाटतं? कडक कायदा काढला पाहिजे, पोलिसांनी नजर ठेवली पाहिजे सगळ्यांच्यावर. युवक एक आधारस्तंभ मानला जातो. ह्या मुलांनी आपल्या शिक्षणाकडे असेल किंवा या इतर गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे जे की ते गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारीचं त्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यांना काय सांगाल की त्यांनी काय नेमकं केलं पाहिजे? व्यसनाच्या आहारी चालल्यात मुलं. आता गांजा वगैरे प्रमाण जादा आहे, त्यामुळं ते काय करतात त्यांना समजत नाही, व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं. असं एक मेन कारण मला वाटते. व्यसन सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? आता सध्या काहींची परिस्थिती नसते तरी मुलं यामध्ये अडकली जातात. मग त्यांनी आपल्या परिस्थितीचं भान ठेवून पुढे आपलं करिअर कसं घडवलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? हेच लहानपणापासूनच त्यांच्यावरती संस्कार बिंबवले पाहिजेत ना. म्हणजे कुठेतरी आईवडील जबाबदार आहेत असं वाटतं? वडील पण कमी पडतात या गोष्टीला. घरातलं वातावरण पण कारणीभूत आहे या गोष्टीला. सध्या शहरामध्ये असेल उपनगरामध्ये असेल गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? लहान म्हणजे गुन्हेगारांना योग्य ते शासनानं केलं पाहिजे. त्यांच्यासाठी म्हणजे चांगला कायदा बनवून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देऊन त्यातनं पुन्हा ते परिवर्तन व्हायला पाहिजे. गुन्हेगारीच्या ऐवजी तो व्यवस्थित नॉर्मलला यायला पाहिजे. असं त्या कायद्याने म्हणजे त्याला जी काय शिक्षा होणार त्यातनं त्यानं ते शहाणपण घेऊन पुढं चांगल्या पद्धतीनं वागलं पाहिजे. काय कारणं आहेत आपल्या कोल्हापूरमध्ये गुन्हेगारी वाढण्याचं? गुन्हेगारी वाढण्याचं म्हणजे आता नोकऱ्या आणि ह्याच्या नसल्यामुळे आणि लोकांचा रोजगार कमी असल्यामुळे ते गुन्हेगारीकडे माणसं वळत आहेत. म्हणजे आर्थिकदृष्ट्या ज्या माणसांचा प्रॉब्लेम होतो ते माणसं शक्यतो गुन्हेगारीकडे वळतात. यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत? प्रशासनानं कसं काम केलं पाहिजे? प्रशासनानं जी माणसं गुन्हेगार असतील त्यांना योग्य ते शासन केलं पाहिजे आणि त्यांना योग्य त्या दिशेला पुन्हा वळवलं पाहिजे. म्हणजे त्या माणसांना कायमचं बादबिन करता त्यांना योग्य त्या प्रवाहात आणलं पाहिजे. हे प्रशासनाचं काम आहे. सध्या शहरामध्ये शहर असेल उपनगर असेल गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं आहे आणि त्यामध्ये युवक करून 22, 23, 25 ह्या दरम्यानचा युवक आपल्याला पाहायला मिळतो आहे. आपल्याला या वाढत्या गुन्हेगारीबद्दल काय वाटतं? माझं नाव रामचंद्र बस्साप्पा खरोसे, गाव पेठ रोडगाव. मी प्राथमिक रिटायर शिक्षक आहे. आज वर्ष माझे 80. तर ह्याला सरकार जबाबदार आहे का? मुलांना नोकऱ्या नाहीत, त्यांनी उद्योग काय करायचं? उद्योगधंदा करायला पैसा नाही, नोकऱ्या नाहीत, त्यामुळे ही गुन्हेगारी वाढत राहणार आणि इथून पुढे जास्त होणार राहणार. कारण त्या हाताला काम पाहिजे. काम नसलं की घरात बसून ही पोरं असू देत, मुली असू देत, हे वाईट मार्गाला लागतात. त्यामुळे गुन्हेगारी काय सहज खून करायला, आईवडिलाचं खून करायला मागे पुढे बघत नाहीत. ते सामान्य माणसाचं काय किरकोळ बाबीसाठी सुद्धा खून करत बसले. सुद्धा
कुठं हॉटेलात जावा, काय पाहिजे ते खावा, त्यांचं बिलं द्यायचं नाहीत, दादागिरी करायची, त्यांना मारून टाकायचं, असे प्रकार चालू आहेत. का मुलांना ज्या वयामध्ये काम द्यायला पाहिजे ते काम देण्याचं काम सरकारचं आहे. गव्हर्मेंट ह्याच्यामध्ये कमी पडते. मग कुठलंही असू दे, पूर्वीचं असू दे, काम नसल्यामुळं ही गुन्हेगारी वाढत राहणार, इथून पुढं जास्ती होणार. आणि टोळी लोक तयार झाले जातात ह्याच्यात ही गुन्हेगारी. हां, जे माणसं ह्याच्यात समावेश झाले आहेत असे एकत्र येऊन दुसरा उद्योग आपल्याला करूया, बँक लुटूया, हे असे गुन्हेगार प्रवृत्ती राहत राहणार. जाता जाता महिलांच्या गळ्यातलं चेन मारणे म्हणा, हे म्हणा, दागिने मारणे म्हणा, एखादी म्हातारी घरात असेल तर त्याला गाठून तिला सपवून तिथं काय असेल ते घेऊन पसार होणे, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीची पोरं तयार व्हायला आहेत. काम नसल्यामुळं आणि बुद्धीला पण काम नाही. मोबाईलशिवाय त्यांना 24 तास दुसरं काय सुचत नाही. आणि मोबाईलमुळं असो किंवा टी व्हीच्या आता बघण्यामुळं ही मुलं आता बिघडत चालली आहेत. त्याला थोडंसं सरकार पण जास्त म्हणजे 50% सरकार जबाबदार आहे. कारण माणूस कामात असला की त्याला सुचत नाही ह्या गोष्टी. त्याला खायला प्यायला मिळालं व्यवस्थित तर ते असली गुन्हेगारी करणार नाही. नोकरी करायला तर नोकरीवर जाईल, गुन्हेगारी वाढणार नाही. काय करायचं गरज नाही ना. चैनीसाठी हे गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण झाल्या. आणि दुश्मन हे राजकारणी लोक, तू त्या पार्टीचा ह्या पार्टीचा, या अशामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे मुलांचं कल वळलेलं आहे. सध्या कलियुग आहे आणि या कलियुगाचं एक धावतं युग असं मानलं जातं आहे. त्यामुळं घरामध्ये कसं आई वडील दोघेही नोकरीला जातात, त्यामुळं मुलांकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं आहे आणि यामुळेही या गोष्टी घडायला लागलेत का? आई बाबा कुठेतरी संस्कार असतील किंवा बाकीच्या गोष्टींना कमी पडत आहेत का असं वाटतं आहे आपल्याला? हॅलो, ह्याच्यामध्ये काय आईवडिलांचं काय 50% दोष जरी असला, त्यांना काम देऊन गेलेलं असतात, शिक्षण करू शकत नाहीत. या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जे वातावरण आहे त्यासारखंच बनवून आपण तसंच जगावं अशी मुलांची प्रवृत्ती झाल्या. आणि हे बापाला काय करतात की हे विकून आम्हाला पैसे दे, आम्हाला खर्च करू दे, जमीन आपलं असू दे किंवा स्थावर मालमत्ता असू दे, ते आपल्या ताब्यात कसं येईल ही मुलांची प्रवृत्ती झाली की आपण ताब्यात घ्यायचं आणि विकून खात बसायचं. आईवडिलांना धाकात ठेवायचं, त्यांना पोटाला घालायच्या आज पंचायत झाल्या. त्यामुळे वृद्धाश्रमामध्ये भरती लोकांची झाली, बऱ्याच लोकांनी. नोकरी करणाऱ्या माणसाचं आईवडिलांचं ना आता आज परिस्थिती कलियुगामुळं पती पत्नी असू देत, मुलगा आई असू दे, वडील असू देत, ह्यांचं प्रेम नाही आहे. हे नुसतं एक बाहुल्यासारखं आपण खेळ असतो नाही, नाटक कसं बरं जमवलं जातं तसं नाटक चाललेलं आहे कलियुगामुळं. यावरती नेमकं काय उपाययोजना करायला पाहिजेत? आपण आता शिक्षकी पेशात होता या अगोदर, आपण अनेक विद्यार्थी आजपर्यंत घडवलेले आहेत आणि आपल्याला एक शिक्षक म्हणून, कारण शिक्षक हा पूर्ण म्हणजे सृष्टीचा एक दाता म्हणजे म्हणता येईल, कारण तोच सर्वांना घडवत असतो आणि तोच मार्गदर्शन करत असतो. एक शिक्षक म्हणून आपण काय सांगाल की बाबा यामध्ये बदल व्हायचा असेल तर लोकांनी नेमकं काय केलं पाहिजे? या युवकांनी असेल, आई वडील असेल, या सर्वांनी नेमकं काय करायला पाहिजे? मुलांना चांगलं शिक्षण देणे आईवडिलांचं हे काम आहे. ते शिक्षण काही पालक आईवडील देऊ शकत नाही, परिस्थिती नाजूक असल्यामुळं. त्याचं जबाबदारी सरकारनं आता 12वीपर्यंत मोफत हे केलेलं आहे शिक्षणाचं. तर त्याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनीसुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन चांगलं प्रगती करून चांगली सर्व्हिस मिळत. काय अडचणी सगळ्यात मोठी म्हणजे सर्व्हिस कुठेही मिळत नाही. मग तो डिग्री असू दे, BCom असू दे, ते आता डिग्री LLB झालेली मुलं किंवा डिग्री घेतलेली मुलं एखादा जॉब करायचं म्हटलं तर त्याला तिथं हेच नाहीत, जागाच उपलब्ध होत नाही. आणि कारखान्यामध्ये मोठ्या कारखान्यात आता हे नवीन धोरणामुळं ऑनलाईन तुम्ही अर्ज करा, एक जागा भरायची असल्यानं हजारो अर्ज येतात, तिथं काय उपयोग होत नाही. म्हणजे काम वाढलं पाहिजे, कारखानदारी वाढवली पाहिजे, देशामध्ये आपल्या संपूर्ण उद्योग निर्माण केले पाहिजेत. आणि हे तिथल्या स्थानिक लोकांच्या ते त्या इन्व्हॉल्व व्हायला पाहिजेत. बाहेरचं येणार आहे तो कारखाना काढणार, तो किती लोकांना काम देणार. आता हे ह्याच्यामध्ये धावतं युग आहे, याच्यामध्ये सरकारसुद्धा काय करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. इतकी लोकसंख्या भयानक झालेली आहे.
आणि विद्यार्थ्यांची संख्या पण भयानक आहे. त्यांना शिक्षणाच द्यायचं सुद्धा आईवडिलांना एक मुलगा आहेत, पण त्यांना शिक्षण ते परत देऊ शकत नाहीत. अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे. शेतकरी असू देत, व्यापारी असू देत, व्यापाऱ्यांचा व्यापार नाही. सरकारी धोरणामुळं मालाला उठाव नाही किंवा दर नाहीत. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या फक्त ह्यांना बदलायचं असेल तर ह्याच्यात सरकारनंच लक्ष घातलं पाहिजे. काय करता येते ते त्याने करावं लागेल. माझं नाव पांडुरंग गणपती पाटील, येळवडी तालुका राधानगरी. ह्या गुन्हेगारीला आता जे गुन्हेगारी तुम्ही आता जे चालू आहे त्याला संपूर्ण हे आपलं सरकार जबाबदार आहे. सरकार काय करायला लागलं आहे, सरकारवर राजकारणाचं यांचे खेळ मांडला आहे राजकारणाचा, त्यामुळं ह्यांचं गुन्हेगारीकडे लक्ष नाही. हे सगळं आपल्या दबावाखाली म्हणजे सरकार हे करा ते करा हे करायचं चालू आहे. त्यामुळं लोकांनी रोजगार नाही. त्यामुळं आता ही मुलं जी आहेत उच्च शिक्षण जी मुलं आहेत ते गुन्हेगारीकडे वळलेले आहेत. हे ह्यांच्या धोरणामुळं नुसते वळलेले आहेत. त्यावरती त्यांनी नेमक्या काय उपाययोजना करायला पाहिजेत असं आपल्याला वाटतं? माझं असं मत आहे की सरकारनं ह्यात कटाक्षाने लक्ष घालावं. आणि आता ही महागाई बघता तुम्ही परिस्थिती कशी आहे, ती महागाईसुद्धा सरकारच्या ह्याच्यामुळेच वाढलेली आहे. ह्याच्यावर यांचं नियंत्रण नाही. बाहेरला माल आयात करतात, ते जे आपला उपलब्ध महाराष्ट्रात उपलब्ध असतानासुद्धा बाहेरला माल आयात करतात. त्याच्यामुळं हा सगळं झालेलं आहे. आता ते GSTमध्ये काय कुठं कमी केली, ते GST बी कमी केली, ते आता कमी केली तिने हो. आता त्यांचं आता डोळं उघडले सरकारचं, जाहीर केले, अजून ते काय अंमलात आलेली नाही आहे. आणि सर्वसामान्यांना रोजगार नाही. शाळा उच्च शिक्षणाला जावं म्हटलं तर नाही. आता या सरकारची यांच्या नेत्यांची मुलं उच्च शिक्षणाला परदेशात आहेत. आमच्यासारख्या सर्वसामान्यांची कुठं आहेत? गावातल्या शाळेतनी आम्ही घालतो मुलं आमची. आणि तिथे आता काय झालं आहे की त्यांच्या पटसंख्या कमी पडल्या. सुविधा नाही. आता माझ्या गावातच परिस्थिती सांगतो, पटसंख्या कमी पडायला लागली आहे. मराठी शाळेलासुद्धा माध्यमिकला सगळं झालेलं आहे. यांच्या या धोरणामुळं ह्यांनी कुठंतरी याच्यावर धोरणात बदल करावा असं आम्हाला वाटतं आहे. कोल्हापूरची यशस्वीतेकडे चालत असलेली वाटचाल आणि त्याच्यामध्येच ही आता सध्या वाढती गुन्हेगारी या संदर्भात आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यामध्ये काहीसे बदल व्हायला हवेत. प्रशासनानेही याकडे लक्ष दिलं पाहिजे. सरकारही कुठेतरी जबाबदार आहे. त्याचबरोबर पालकांनी आपल्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन संस्कार देणं गरजेचं. अशा प्रतिक्रिया आपण आज जाणून घेतल्या. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील, कोल्हापूर.